जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, भीमसैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आगामी काळात होणाऱ्या ग्रहयुद्धाला किंवा अराजकतेला आपल्याला ज्याला तोंड द्यायचं आहे, त्या समस्येला तोंड द्यायचं असेल तर अनेक बाबींना, इस्लामिक जिहादाच्या अनेक बाबींना समजून घेणं खूप गरजेचं आहे. हिंदू समाजाचं हे दुर्दैव आहे किंवा हिंदू समाजाचा हा वीक पॉइंट आहे की तो एकत्र येत नाही. असहिष्णुतेचा असा बांबू टाकण्यात आलेला आहे आपल्याला की तो काढता म्हणजे किडा, असहिष्णुतेचा असा किडा आपल्यामध्ये निर्माण केला गेलेला आहे की तो जात नाही. मित्रांनो, ज्याप्रमाणे मुस्लिम समाज त्यांच्या जातीसाठी, त्यांच्या धर्मासाठी एकत्र येतो, तसा हिंदू समाज एकत्र येत नाही. आणि हीच आपल्या जागलेल्या हिंदू समाजासमोरील ही सर्वात मोठं आव्हान आहे. मित्रांनो, तुम्ही नोटीस करा, कुठेही असाल, तुम्ही नोटीस करा, जिथे मस्जिदी असतात ना मित्रांनो, तिथला बघा मुस्लिम समाज कसा एकत्र येतो आणि तत्परतेने भांडण म्हणाल, वादविवाद म्हणा, मारामारी म्हणा, यासाठी तत्पर तयार असतो. त्या तुलनेत हिंदू समाज तत्पर असतो का? असं नाही मित्रांनो की हिंदू समाज लढणंच विसरून गेला आहे, असं नाहीये. परंतु आपल्या गेल्या 70 एक वर्ष म्हणा किंवा गेल्या काही काळापासून हिंदू समाजामधील लढण्याची वृत्ती ही नष्ट होत चाललेली आहे. त्याला जागा करणं किंवा जागवणं ही काळाची गरज आहे. तरच आपण आगामी काळातील ग्रहयुद्धाला आपण तोंड देऊ शकू. मित्रांनो, मी म्हटलं ना, ज्याप्रमाणे मुस्लिम समाज एकत्र येतो त्याप्रमाणे हिंदू समाज येत नाही. त्याचं आणखी एक उदाहरण मित्रांनो, तुम्ही इलेक्शन बघा, आजूबाजूला कुठेही आपल्या परिसरात, मग ते नगरसेवकाचं इलेक्शन असो, ते MLA आमदाराचा असो किंवा खासदाराचा असो, तुम्ही नोटीस करा, ज्याप्रमाणे मुस्लिम समाज एक होऊन मतदान करतो, तसं हिंदू समाज इथेही एकत्र येऊन मतदान करत नाही. मित्रांनो, ते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात त्यांचा जिहाद चालू आहे. मित्रांनो, आता उदाहरण जर द्यायचं झालं तर 2024 मध्ये बंगालमध्ये खासदारकीचं इलेक्शन झालेलं होतं मित्रांनो. आता बघा, हे समजून घ्या की एक भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणचा भाऊ, दोघेही नॅशनल क्रिकेट खेळलेले आहेत, इंटरनॅशनल, नॅशनल. आणि मित्रांनो, हा युसूफ पठाण राहतो गुजरातमध्ये आणि निवडून येतो बंगालमध्ये. हे कसं शक्य आहे मित्रांनो? हे जातीवर मतदान केल्याशिवाय शक्यच होणार नाहीये. मित्रांनो, हे आपल्याला काळ आपल्याला हे दर्शवतोय की तुम्हाला कोणकोणत्या प्रकारे जागा व्हावं लागेल. त्यापैकी प्रकार हा एक आहे की तुम्ही इलेक्शनमध्येही कसं तुम्ही मतदान करत आहात, कोणत्या मुद्द्यावर मतदान करत आहात, तो वेगवेगळा भाग आहे. परंतु ज्याप्रमाणे मुस्लिम समाज निवडणुकीतही जिहाद करतो, धर्मासाठी, त्यांच्या जातीसाठी, धर्मासाठी मतदान करतो, हे एक उदाहरण आहे मित्रांनो. केवळ मुस्लिम असल्यामुळे बंगालमधील मुस्लिम समाजाने युसूफ पठाणला निवडून दिलं,
आणि ही वस्तुस्थिती आहे. तिथेच नाही, तो कुठेही गेला असता, भारतातल्या कुठल्याही मुस्लिम एरियामध्ये तो जर कॅन्डिडेट म्हणून उभा राहिला असता तर तो निवडून आलाच असता. ही शाश्वती आहे, 100% खरं आहे. पण ह्यातून बोध घ्यायचा आहे तो हिंदू समाजाने, की तुम्ही अजूनही हे जातीपातीच्या ह्याच्यात अडकलेला असाल आणि याकडे जर दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला आगामी काळात खूप भयंकर परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. मित्रांनो, मुस्लिम समाज मतदान करताना रस्ते, पाणी, ज्या सोयीसुविधेसाठी हिंदू समाज बोंबलत असतो, त्यासाठी ते कधीच ते कधीच ते ओरडत नाहीत, कधीच ते बोलत नाहीत मित्रांनो. पण धर्मासाठी बघा कसं मतदान केलं जातं हे लक्षात घ्या. ह्याच्यापासून धडा घेतला पाहिजे आपण. त्यांना या मुद्द्यांची काही गरज नाहीये. फक्त त्यांना मतदानही करायचं आहे तर धर्मासाठी, जातीसाठी. आणि ही परिस्थिती बंगालचीच नाही मित्रांनो. ही परिस्थिती पूर्ण देशामध्ये जिथे-जिथे मुस्लिम समाजाच्या छोट्या-छोट्या वस्त्या निर्माण जे झालेल्या आहेत, मी त्याला मिनी पाकिस्तान म्हणतो. तिथेही हीच परिस्थिती आहे. पण आपण हिंदू समाज याच्याकडे कानाडोळा करत आहोत, दुर्लक्ष करत आहोत. पण कधीपर्यंत? मित्रांनो, आज हे शांत आहेत, कारण लोकसंख्येने हिंदू समाजाची जी लोकसंख्या आहे त्याच्या तुलनेत फार कमी आहेत. पण ज्या दिवशी ही 50-50 येतील ना, त्या दिवसापासून खरा खरा मुसलमान कोण असतो हे हिंदू समाजाला दिसेल. तेव्हा जागे झालेल्या हिंदू समोर खूप मोठं आव्हान आहे की झोपलेल्या हिंदूंना जागा करणं. आपल्याला यांच्याशी लढायचं असेल तर आपण कुठे कमकुवत आहोत, कुठे कमी पडत आहोत, आपल्याला काय केलं पाहिजे, काय करायची गरज आहे याची जाणीव अगोदर होणं गरजेचं आहे मित्रांनो. दिशाहीन काम करून चालणार नाही मित्रांनो. दिशाहीन तुम्ही गेलात तर तुम्ही भरकटणारच. म्हणून हे उदाहरण आहे की राहतो गुजरातमध्ये युसूफ पठाण आणि निवडून येतो पश्चिम बंगालमध्ये. ही साधी-सुधी ही उदाहरण हे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मित्रांनो. तर ह्या गोष्टीवर ही जे हिंदूवादी संघटन जे आपापल्या परीने काम करत आहेत ना, त्यांनी याचा बोध घेणं खूप गरजेचं आहे. बघा, सेक्युलर हिंदूंना शिवीगाळ करून उपयोग नाही मित्रांनो. त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचलेली नाही. पोहोचवणं हे काळाची गरज आहे. आणि मी 100% असं सांगू शकतो की योग्य माहिती योग्य रीतीने जर संपूर्ण हिंदू समाजापर्यंत माहिती पोहोचवली तर तो नक्की जागेल. आणि म्हणून मी म्हणतो की योग्य दिशेने म्हणजे काय, की तुम्ही रणनीती कोणत्याही प्रकारची असेल, रणनीती, एक संघटनात्मक ढाचा, हे जे मी बोलतो ना, ह्याच 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 कल्पनेतून मी राज ठाकरे यांचं उदाहरण नेहमी देतो. हे जर योग्य रीतीने जर या युद्धात सहभाग घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला किंवा उतरले तर चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. कारण ईमेल आणि पत्रव्यवहार जो असतो ना, ते ईमेलचं काम राज ठाकरे करू शकतील. आणि म्हणून त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या पाठीमागे पळून मी थकलो. हे जागलेल्या हिंदूंसाठी आहे मित्रांनो. तुम्ही दिशाहीन काम करू नका. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.